नमस्कार मैत्रिणींनो, मी अश्विनी. तुम्हा सर्वांचं अश्विनी किचन क्वीन या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. चकली बनवताना की नाही भाजणीचं प्रमाण परफेक्ट घ्यावं लागतं किंवा भाजणीची पूर्वतयारी करावी लागते. तर ही पूर्वतयारी न करता अवघ्या 15 मिनिटात आपण ही चकली पाहणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी 1 कपाचं मेजरमेंट घेतले. तुम्ही वाटीचं सुद्धा घेऊ शकता. तर इथे 1 कपाचं मेजरमेंट घेऊन 1 वाटी मी फुटाणे डाळ घेतली. फुटाणे डाळ किंवा डाळवं सुद्धा म्हणतात याला. तर हे आपण मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आणि पिठाच्या चाळणीने चाळून घ्यायचे, कारण बारीक आपल्याला याला चाळून घ्यायचं आहे. आता यानंतर ज्या कपाने आपण फुटाणे डाळ घेतली ना, त्याच कपाने 2 कप तांदळाचं पीठ घ्यायचे. तर तांदळाची पिठी इथे मी घरगुती रेशनच्या तांदळापासूनच बनवली आणि ही आपण 2 कप वापरणार आहोत. तुम्ही परफेक्ट मेजरमेंट करायचं असेल तर याच पद्धतीने करू शकता. तर यानंतर 2 चमचे पांढरं तीळ घ्यायचे. तुम्ही पांढरं तीळ भाजून सुद्धा घेऊ शकता. आणि इथे मी जिरे आणि ओवा भाजून घेतलाय आणि त्यानंतर वाटलेला आहे. तर इथे चकली मसाला 2 चमचे टाकलेला आहे. हळदसुद्धा टाकली. तर इथे तिखटाचं प्रमाण मी थोडंसं कमी घेतले, कारण लहान मुलं असल्यामुळे थोडंसं 1 चमचा वापरायचे. आणि यानंतर चवीनुसार मीठ टाकायचे आणि ज्या कपाने आपण फुटाणे डाळ घेतली ना, त्याच कपाने अर्धा कप तेल गरम करायचे आणि गार करून ह्यामध्ये ॲड करायचे. तर हे सगळं मिश्रण एकदा आपल्याला मिक्स करून घ्यायचे. चकली करताना खूप वेळा ती चकली फसते, तेलात टाकली की लगेच ती विरघळते. तर असं होऊ नये यासाठी परफेक्ट प्रमाण इथे मी सांगितलेलं आहे. तर हे बघा सगळं मिक्स झाले, असे मूड झाले की आपलं परफेक्ट प्रमाणासहित हे तयार झालेलं आहे. आता इथे मी पाणी कोमट केले, म्हणजे आपल्या बोटाला भाजणार नाही इतकं पाणी वापरायचे. आणि यामध्ये मी आता हे कोमट केलेलं पाणी आहे ना, लागेल तसंच ओतायचं आहे. जास्त ओतलं की याचं मिश्रण अगदी पातळ होईल, त्यामुळे आपल्याला जेमतेम पाण्याचा वापर करायचा आहे. आता इथे मला 2 ते 2.5 कप फक्त पाणी लागलेलं आहे. तुम्हाला कमी जास्त सुद्धा पाणी लागू शकतं. आपलं पीठ छान असं सेलसर मऊ झालेलं आहे. आता याला फक्त 5 मिनिटासाठी आपल्याला रेस्ट करायला ठेवायचे. 5 मिनिटानंतर आपण लगेच चकली करायला घेऊया. तर प्रत्येकाकडे सोरा वेगवेगळ्या पद्धतीचा वेगवेगळ्या प्रकारचा असतो. तर माझ्याकडे अशा पद्धतीचा हा पितळीचा सोरा आहे. तर इथे काट्याचा भाग जो असतो चकलीचा तो खाली केला आहे, म्हणजे ज्याचा मऊ भाग असतो ना चकलीच्या अशा ताटाचा तो वरती ठेवायचे आणि जो काटाचा भाग असतो जो खडबडीत लागतो तो खाली करायचे. तर अशा प्रकारे आपल्याला पॅक करायचे आणि यामध्ये भरायचं आहे. आता भरताना लक्षात ठेवायचे आपण घेताना व्यवस्थित, म्हणजे पूर्ण चकली आपली तयार होईल इतकं सारण यामध्ये भरायचे. तुम्ही तुकडे करून भरलात ना की चकलीसुद्धा आपल्याला टाकताना ही अशी का पाडताना ना तुकडेच येतात, त्यामुळे ही काळजी घ्यायची. एक डिशमध्ये घ्यायचे म्हणजे याचा आकार असा परफेक्ट येतो आणि एकसारखी चकली आपली तयार होते. तुम्ही करताना जर एकट्या असाल तर पूर्ण चकली अर्ध्या करून घ्या आणि त्यानंतरच तळायला घ्या. तर इथे मी तेल टाकले. तेल कडकडीत गरम करायचे, त्यानंतर थोडंसं मीडियम फ्लेम ठेवायचे आणि चकली तुमच्या कढईमध्ये जितकी बसेल ना तेवढी टाकायची. तर इथे माझी कढई अगदी मीडियम आहे, त्यामुळे मी 2 ते 3 चकली तळायला घेतलेली आहे. तर आपल्या या चकल्या तुम्ही बघू शकता टाकल्यानंतर अजिबात तुटल्या नाही आहेत किंवा विरघळल्या सुद्धा नाही आहेत. तर असं परफेक्ट प्रमाण इथे मी तुम्हाला सांगितलेलं आहे चकलीचा. आपल्या चकल्या सगळ्या तयार करून झाल्यात. तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा आणि मला या चकल्या कशा झाल्यात ह्या कमेंट करून नक्की कळवा. अवघ्या 15 ते 20 मिनिटात होणारी ही चकली तुम्हाला आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. अशाच नवीन रेसिपीसोबत आपण परत भेटूया. बाय बाय.